कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाहीये। यानंतर जाऊयात वाशिममध्ये। वाशिम जिल्ह्यातही बंदचं पालन करण्यात आलं होतं आणि या बंदची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत। जिल्ह्यातील मुख्य भाग असलेल्या कारंजा शहरात नेत्यांनी एकत्र येत मुख्य चौकात आंदोलन केलं। वाशिम जिल्ह्यातली ही ड्रोन दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत ते उपस्थित झाले होते आणि यावेळी त्यांनी शांततेत लखीमपूर खेरी प्रकरणाबद्दल म्हणजे लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाबद्दल घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केलं, मात्र या आंदोलनांमध्ये आंदोलकांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विजयी असो अशा घोषणा दिल्यात, तर चंद्रपूरमध्ये आंदोलनकर्त्यांनी शिवभोजन थाळी विकणाऱ्या दुकानाचीच तोडफोड केली। उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केलेली आहे, तर दुसरीकडे चंद्रपूरमध्ये खरं तर गरिबांना या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीत ज्या शिवभोजन थाळीचा आधार आहे त्याच शिवभोजन थाळी केंद्राची म्हणजे मग ते एक छोटंसं हॉटेल असू शकतं किंवा दुकान असू शकतं, तिथे त्याचीच तोडफोड करण्यात आलेली आहे। वास्तविक पाहता अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, यामध्ये खरं तर अत्यावश्यक सेवेत या सगळ्या गोष्टीची नोंद नसली तरी आंदोलकांनी समजून घेणं फार आवश्यक होतं की इथूनच अगदी अल्प दरामध्ये ज्यांना गरज असते ती लोक एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करून घेतात। त्या चंद्रपूरमध्ये शिवभोजन थाळीच्याच केंद्राची महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। म्हणजे हीच घडामोड जरा सविस्तर जाणून घेऊयात की महाराष्ट्र बंदसाठी चंद्रपुरात आज आंदोलक रस्त्यावर उतरले होते, मात्र यावेळी आंदोलकांनी चक्क शिवभोजन देणाऱ्या हॉटेलचीच तोडफोड केली। एकीकडे शिवसेना या बंदमध्ये सहभागी असतानाही शिवभोजन हॉटेलच फोडण्यात आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात, मात्र त्यानंतर आपण काय केलं हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानं आंदोलकांचा गैरसमज झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। शिवभोजन केंद्रावर झालेली तोडफोड एक गैरसमज झाला आणि त्यातून झाल्याचं जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी म्हटलेले तसा खुलासा त्यांनी केला। शिवभोजन केंद्राला हॉटेल समजून तोडफोड केल्याचं त्यांनी कबूल केलं, तसंच शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीला त्याची नुकसान भरपाई देण्याची त्यांनी ग्वाही दिली। महाविकास आघाडीतर्फे जो 11 तारखेला बंद पुकारण्यात आला होता त्यानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा उत्साहानं शिवसेनेतर्फे बंद पुकारण्यात आला होता। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना सगळे पदाधिकारी आहात आम्ही रॅली करत असताना काही कार्यकर्त्यांनी चुकून शिवभोजन थालीवरती हॉटेल समजून चुकून त्याच्यावरती काही घटना घडली, यासाठी आम्ही त्या हॉटेल मालकाला माफी मागितली सुद्धा आम्ही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय। जे काही त्याचं नुकसान भरपाई झालाय त्याची चर्चा करून आम्ही त्याचे पूर्ण निपटून देणार आहोत। तर पुण्यात व्यावसायिकांनी आपली दुकानं उघडली असून काही ठिकाणी तुरळक व्यापाऱ्यांनी बंद ठेवणं पसंत केलं। पुण्यातलं लक्ष्मी रोड जो आहे आज सोमवारची सुट्टी असल्याने अगदी जर लक्षात घेतलं तर सगळी दुकानं बंदच होती, मात्र शहरातल्या इतर भागांमध्ये 3 वाजल्यानंतर दुकानं खुली झाली। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दुपारनंतर बंद ठेवण्यात आली आहे। शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने राज्यभरात बंद पुकारलेला होता। सकाळी हा बंद सुरू झाल्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत या बंदला अत्यंत जोरदार प्रतिसाद जो आहे तो मिळालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आता दुपारनंतर अनेक ठिकाणी दुकानं जी आहेत ती उघडण्यात आलेली आहेत। सकाळपासून ही दुकानं बंद ठेवण्यात आलेली होती। शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्रित मोठी रॅली काढलेली होती आणि या रॅलीचा समारोप जो आहे तो पुणे स्टेशनच्या आंबेडकर चौकामध्ये करण्यात आलेला होता। जोरदार घोषणाबाजी तिथं करण्यात आलेली होती आणि दिवसभर शहर उपनगर सगळीकडे दुकानं जी आहेत ती पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली होती। केवळ अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या होत्या। आता दुपारी 3 वाजल्यानंतर 3 वाजेपर्यंतची वेळ जी आहे ती या बंदसाठी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर दुपारच्या सदरामध्ये आता दुकानं जी आहेत ती उघडण्यात आलेली आहेत। व्यवहार जे आहेत ते सामान्य होताना दिसत आहेत।
मुख्य मुद्दा म्हणजे आज लक्ष्मी रस्ता जो पुण्यातलं प्रमुख मार्केट समजलं जातं तिथे सोमवारच्या दिवशी सुट्टी असते, त्यामुळे दुकानं सगळी बंद असतात. त्यामुळे लक्ष्मी रस्ता जो आहे तो आज बंद आहे. मात्र इतर ठिकाणी उपनगरांमध्ये असेल किंवा शहराच्या मध्यवस्तीमध्ये सगळी दुकानं जी आहेत ती दुपारी 3 नंतर उघडण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.